बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे मानवांसोबतच पशुपक्ष्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अशा परिस्थितीत मेहकर तालुक्यातील एका विद्यार्थिनीने पक्ष्यांसाठी घरटी आणि पाण्याची व्यवस्था करत स्तुत्य उपक्रम राबवला आहे। बुलढाणा जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत असताना मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील एका विद्यार्थिनीने सामाजिक जाणीवेचा आदर्श घालून दिला आहे। इयत्ता 7वीत शिक्षण घेणारी शीतल राऊत हिने उन्हाळी सुट्टीत अभ्यासासोबतच पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे। घरगुती साहित्याचा वापर करून शीतलने कॅन आणि प्लास्टिकच्या बाटल्या आणि लाकडी बॉक्स पासून सुंदर घरटी तयार केली। ही घरटी तिने घराजवळील शेतातील झाडांवर बांधली आहेत। तसेच पक्ष्यांसाठी तांदूळ, गहू, ज्वारी यांसारख्या खाद्यपदार्थांसह पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे त्रस्त झालेल्या पक्ष्यांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत आहे। शीतलच्या या संवेदनशील आणि प्रेरणादायी कामाचे परिसरात कौतुक होत असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। लहान वयात पर्यावरण आणि पशुपक्ष्यांविषयी दाखवलेली ही जाणीव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। शीतल गजानन राऊत, वर्ग 7वी मधील शिकणारी विद्यार्थी। उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे मी अभ्यास करता करता माझ्या डोक्यात एक विचार आला की पक्ष्यांना एक छोटंसं घरटं बनावं म्हणून मी एक छोटंसं घरटं बनवलं। त्यात घरगुती साहित्य व प्लॅस्टिकच्या बॉटल कॅन आणि त्याच्या माध्यमातून एक एप्रिल महिन्यापासून उष्णताची झळ माणसालाच लागली तर पक्ष्यांना किती लागत असेल।